नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्टिव्ह इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल ॲनालिसिसला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण बरेच पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. जसे की मार्केट कॅप काय असतं, एंटरप्राइज व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू काय असते, PE/PB रेशो म्हणजे काय, तुमचा डिव्हिडंड यील्ड, EPS काय असतो, सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, कॅश आणि डेप्थ यामध्ये काय फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचं ROE आणि ROCE काय आहे. तर हे सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आणि पुढील व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज आपण फंडामेंटल ॲनालिसिसचा जो राहिलेला पार्ट आहे तो बघणार आहोत. त्यातील पहिला पॉईंट आहे CAGR. CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, म्हणजेच वेगळं काही नाही, यालाच आपण कंपाऊंड इंटरेस्ट बोलतो आणि आपल्या मराठीमध्ये याला चक्रवाढ व्याज म्हणतात. आता हे तुम्हाला तसं सांगायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्याला हे शाळेमध्ये शिकवलेलं आहे. तरी पण तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही 1,000 रुपये एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले. आता एका वर्षानंतर समजा त्याचे वाढून 1,500 रुपये झाले, 2 वर्षानंतर त्याचे समजा 2,000 रुपये झाले, परंतु तिसऱ्या वर्षी त्याचे परत कमी होऊन 1,200 रुपये झाले आणि 4 वर्षानंतर परत त्याचे वाढून 1,800 रुपये झाले. मग इथे 1,000 रुपयाचे 4 वर्षामध्ये 1,800 रुपये झाले. मग मला सांगा, इथे तुम्हाला ॲन्युअली किती टक्के रिटर्न मिळाले? याचे उत्तर काय येईल ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया कोणाकोणाला येते. तर ठीक आहे, तुम्हाला जास्त लोड देत नाही. तर याचं उत्तर आहे 15.83%. तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आता इथे बऱ्याच जणांनी कॅल्क्युलेट केले असेल की 1,000 रुपयाचे 1,800 रुपये झाले म्हणजे मला 80% रिटर्न्स मिळाले. तर याला ॲब्सोल्यूट रिटर्न बोलतात, परंतु हे चुकीचे कॅल्क्युलेशन आहे, कारण इथे टाईम कन्सिडर केलेला नाही. ॲब्सोल्यूट रिटर्न तुम्हाला हे सांगत नाही की तुम्हाला जे रिटर्न्स भेटले ते एका वर्षात भेटलेत की 10 वर्षात भेटलेत. ॲब्सोल्यूट रिटर्न तुम्हाला तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आणि फायनल अमाऊंट यामधील पर्सेंटेज चेंज सांगते. आता मग तुम्हाला कसं समजेल की तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती ॲव्हरेज इयरली रिटर्न्स किती भेटलेत? तर त्यासाठी CAGR काढला जातो. CAGR म्हणजे अशी टक्केवारी ज्यामध्ये मी जर 1,000 रुपये पुढच्या 4 वर्षासाठी ठेवले तर शेवटी मला त्याचे 1,800 रुपये मिळतील. म्हणजे जरी या 4 वर्षामध्ये गुंतवलेली अमाऊंट कधी वाढत असेल किंवा कमी होत असेल, तरी पण ती 1,000 पासून 1,800 4 वर्षामध्ये पोचत असेल, तर ती वार्षिक सरासरी किती टक्क्याने वाढते? तर ती टक्केवारी म्हणजे CAGR, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. फक्त तुमच्या माहितीसाठी CAGRचा फॉर्म्युला तुम्हाला सांगून ठेवतो. फॉर्म्युला आहे CAGR इज इक्वल टू इन ब्रॅकेट फायनल अमाऊंट डिवायडेड बाय प्रिव्हियस व्हॅल्यू पॉवर ऑफ 1/n मायनस 1 × 100. आणि जर तुम्हाला CAGR माहीत असेल आणि तुम्हाला n वर्षानंतर फायनली शेवटी मिळणारी अमाऊंट काढायची असेल, तर त्याचा फॉर्म्युला आहे फायनल अमाऊंट इज इक्वल टू प्रिव्हियस अमाऊंट इंटू 1 + CAGR डिवायडेड बाय 100 इंटू पॉवर ऑफ n. या फॉर्म्युल्यांची तुम्हाला गरज नाही आहे, कारण तुम्ही जरी गुगलवरती CAGR कॅल्क्युलेटर म्हणून टाकलं तरी तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये CAGR कॅल्क्युलेटरची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्ट CAGR काढू शकता. या CAGRवरून तुम्ही कंपनीची ॲन्युअल ग्रोथ रेट किती आहे किंवा ॲन्युअल सेल्स किती आहे ते काढू शकता. आता CAGRचे काही प्रॉब्लेम्स आहेत. पहिला म्हणजे CAGR तुम्हाला व्होलॅटिलिटी सांगत नाही. व्होलॅटिलिटी म्हणजे त्या एका वर्षामध्ये त्या स्टॉकची प्राईस किती खाली गेली आहे किंवा किती वर गेली आहे. CAGR फक्त तुम्हाला ॲन्युअली ॲव्हरेज रिटर्न सांगतो. त्यामुळे CAGRचा उपयोग फक्त ओव्हर द पिरियड ॲन्युअलाइज रिटर्न काढण्यासाठी होतो, जेणेकरून तुम्ही त्याला दुसऱ्या स्टॉकबरोबर किंवा FD म्युच्युअल फंडबरोबर कम्पेअर कराल. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे CAGR SIPमध्ये काम करत नाही. कारण समजा तुम्ही 10 वर्षासाठी SIP करणार आहात, मग तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट 10 वर्षासाठी इन्व्हेस्टेड राहील. दुसऱ्या महिन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट 9 वर्षे 11 महिन्यासाठी इन्व्हेस्टेड राहील. तिसऱ्या महिन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट 9 वर्षे 10 महिन्यासाठी इन्व्हेस्टेड राहील आणि शेवटच्या महिन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट फक्त 1 महिना इन्व्हेस्टेड राहील. त्यामुळे इथे ॲक्युरेट CAGR काढता येत नाही. त्यामुळे SIPमध्ये CAGRच्या ऐवजी XIRR काढला जातो. XIRR म्हणजे एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न्स. लक्षात असू द्या, जर लमसम अमाऊंट असेल तर CAGR काढला जातो आणि SIP असेल तर XIRR काढला जातो. एवढाच फरक आहे, बाकी कन्सेप्ट सेम आहे. ठीक आहे, त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे EBITDA, अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्सेस, डिप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन. EBITDA म्हणजे कंपनीचा असा प्रॉफिट ज्यामधून इंटरेस्ट, टॅक्सेस, डिप्रिसिएशन आणि अमॉर्टायझेशन अजून वजा केलेले नाही. डिप्रिसिएशन म्हणजे कंपनीचे जे ॲसेट असतील त्यांच्या सततच्या वापरामुळे त्यांच्या प्राईसची ओव्हर द पिरियड होणारे घसरण. आणि अमॉर्टायझेशन पण जवळपास डिप्रिशिएशनसारखे सिमिलर टर्म आहे. याच्यातून जर तुम्ही डिप्रिशिएशन आणि अमॉर्टायझेशन वजा केले तर तुम्हाला EBIT मिळतो.
आणि अजून इंटरेस्ट आणि टॅक्सेस वजा केले तर तुम्हाला नेट प्रॉफिट मिळतो. समजलं? तर याचा उपयोग कंपनींना कम्पेअर करण्यासाठी केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. आपला फंडामेंटल ॲनालिसिसचा थोडासाच पार्ट राहिलेला आहे, तो आधी पाहूयात. त्यानंतर आपण प्रॅक्टिकली फंडामेंटल ॲनालिसिसचा वापर करून कंपनी कशी निवडायची ते पाहूया. तर चला ticker.finologyवरती येऊया. इथे तुम्हाला डाव्या बाजूला फिनस्टार रेटिंग दिसत असेल. तर हे दुसरं काही नसून फिनॉलॉजी टीमने पूर्णपणे ॲनालिसिस करून कंपनीच्या मॅनेजमेंट, फायनान्शियल्स, व्हॅल्युएशन आणि इफिशियन्सी यावरून दिलेले एक रेटिंग आहे. यावरून तुम्हाला ओव्हरऑल कंपनी कशी आहे याची एक आयडिया येईल. आता इथे रिलायन्स आहे. रिलायन्ससाठी यांनी ओव्हरऑल 3 स्टार रेटिंग दिलेलं आहे. यामध्ये ओनरशिपसाठी 4 स्टार दिलेले आहेत. इथे ओनरशिप ही प्रमोटर होल्डिंग, प्रमोटर प्लेजिंग आणि इन्स्टिट्यूशनल होल्डिंग यावरून त्यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर व्हॅल्युएशनसाठी त्यांनी रिलायन्सला फक्त 1 स्टार दिलेला आहे. इथे खाली लिहिलं आहे बघा, द स्टॉक इज ॲट प्रीमियम व्हॅल्युएशन ॲट दिस पॉईंट. तर हे त्यांनी मागील 5 वर्षाच्या PE/PBवरून कॅल्क्युलेट करून सांगितलेलं आहे. त्यानंतर इफिशियन्सी यामध्ये पण फक्त 1.5 स्टार दिलेला आहे. इफिशियन्सी त्यांनी ROE आणि ROCE वरून कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यांच्या मते कंपनी ॲसेट मॅनेजमेंटमध्ये जास्त कार्यक्षम नाही आहे. त्यानंतर फायनान्शियल्स यामध्ये पण 4 स्टार दिलेले आहेत. फायनान्शियल त्यांनी कंपनीच्या सेल्स ग्रोथ, EPS ग्रोथ, इंटरेस्ट कवर आणि डेट टू इक्विटी रेशो यावरून कॅल्क्युलेट केलेले आहे. ओव्हरऑल पाहिलं तर रिलायन्समध्ये तुम्हाला स्टेबल ओनरशिप, एक्सपेन्सिव्ह व्हॅल्युएशन, पुअर इफिशियन्सी आणि खूप स्टेबल असे फायनान्शियल्स दिसत आहेत. तर अशा प्रकारे 5 स्टार रेटिंगवरून तुम्हाला ओव्हरऑल कंपनीची फायनान्शियल समजायला मदत होते. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. थोडं खाली आल्यावरती तुम्हाला पिअर कंपॅरिझन दिसेल. इथे पिअर कंपॅरिझनमध्ये तुम्ही त्या सेक्टरमधील त्या कंपनीचे जे दुसरे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याशी कम्पेअर करू शकता. कम्पेअर करून तुम्हाला समजेल की कोणती कंपनी त्या सेक्टरमध्ये चांगली परफॉर्म करते. इथे रिलायन्सचे तिच्या बाकीच्या ज्या कॉम्पिटिटर्स कंपन्या आहेत त्यांच्याशी कम्पॅरिझन केलेले आहे. आपण जे पॅरामीटर्स शिकलेले आहेत तेच इथं कंपॅरिझनसाठी वापरलेले आहेत. यामध्ये PS रेशो आणि EV टू EBITDA रेशो हे 2 पॉईंट नवीन आहेत. ते आधी आपण पाहूया. तर PS रेशो म्हणजे प्राईस टू सेल्स रेशो. PS रेशो तुम्ही 2 पद्धतीने काढू शकता. पहिली पद्धत, तुम्ही कंपनीच्या टोटल मार्केट कॅपिटलायझेशनला मागील 1 वर्षातील टोटल सेल्सने म्हणजेच रेव्हेन्यूने डिवाईड करू शकता. आणि दुसरी पद्धत, तुम्ही मार्केट प्राईस पर शेअरला सेल्स व्हॅल्यू पर शेअरने डिवाईड करू शकता. दोन्ही पण पद्धतीने तुम्हाला सेम PS रेशो भेटेल. त्यानंतर आयडियल PS रेशो काय असेल तर हा कंपनी आणि इंडस्ट्रीवरती डिपेंड आहे. तरी पण जर PS रेशो 1पेक्षा कमी असेल तर तो एक चांगला PS रेशो समजला जातो. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे EV टू EBITDA रेशो. आधी आपण EV समजून घेऊया. EV म्हणजे एंटरप्राइज व्हॅल्यू टू सेल्स रेशो. जर तुम्ही कंपनीच्या एंटरप्राइज व्हॅल्यूला मागील 1 वर्षातील टोटल सेल्सने म्हणजे रेव्हेन्यूने डिवाईड केले तर तुम्हाला EV रेशो भेटतो. अगेन याचा उपयोगसुद्धा कंपनी महाग आहे की स्वस्त आहे हे ठरवण्यासाठीच केला जातो. त्यानंतर जर तुम्ही EVला EBITDAने डिवाईड केले तर तुम्हाला EV टू EBITDA रेशो भेटतो. जनरली हा रेशो जेवढा कमी असेल तेवढी कंपनी चांगली आहे म्हणजे स्वस्त आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. या सर्व पॅरामीटरचा वापर करून तुम्ही इझिली एखाद्या कंपनीला तिच्या कॉम्पिटिटर्स कंपन्यांशी कम्पेअर करू शकता. अगेन तुम्हाला एक पॉईंट रिमाइंड करून देतो की कधीही कंपनी कम्पेअर करताना सेम सेक्टरमधील कंपनीशीच कम्पेअर करा. कारण जर तुम्ही रिलायन्सला TCS किंवा टाटा मोटरबरोबर कम्पेअर करत असाल तर माझ्या मते तुम्हाला एवढा इफेक्टिव्ह रिझन दाखवणार नाही. कारण या तिन्ही कंपनीचे सेक्टर वेगळे आहेत, त्यांचे इंडस्ट्रीज वेगळे आहेत. त्यामुळे कंपन्या कम्पेअर करताना सेम सेक्टरमध्ये कम्पेअर करा. त्यानंतर आपण पुढे जाऊया. इथे अजून थोडं खाली आल्यावर तुम्हाला वेगळे वेगळे रेशो दिसतील. यामध्ये बरेच रेशो आहेत जे की तुम्ही पाहू शकता. आणि ते खूप छान पद्धतीने त्यांनी रिप्रेझेंट केलं आहे. ग्राफसुद्धा दिलेला आहे आणि खाली CAGR पर्सेंटेज पण दिलेलं आहे. इथे सेल्स ग्रोथमध्ये ग्राफच्या मदतीने तुम्हाला इझिली समजेल की कोणत्या वर्षी किती सेल झाला आहे. इथे 2019मध्ये 3,71 करोड एवढा सेल झालेला आहे. त्यानंतर 2020मध्ये 3,36 करोड, 2021मध्ये 2,45 करोड, 2022मध्ये 4,22 करोड आणि 2023मध्ये 5,28 करोड एवढा सेल झालेला आहे. तर यावरून तुम्हाला समजतं की मागील 3 वर्षामध्ये कन्सिस्टंटली कंपनीचा सेल वाढत आहे. त्यानंतर खाली CAGR पर्सेंटेज पण दिलेला आहे. मागील 1 वर्षामध्ये बघितलं तर 25.1% एवढा सेल्स आहे. मागील 3 वर्षाचा CAGR सेल 16.17% आहे आणि 5 वर्षाचा 12.74% आहे. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला अगदी सहजपणे सर्व गोष्टी समजत आहेत.
त्यानंतर सेम प्रॉफिट ग्रोथचा चार्ट आहे, त्यामध्ये मागील 5 वर्षाचे प्रॉफिट ग्रोथ दाखवलेले आहे. त्यानंतर ROEचा चार्ट आहे, यामध्ये तुम्हाला मागील 5 वर्षामध्ये किती रिटर्न्स दिलेले आहेत ते समजतंय. त्यानंतर ROCEचा चार्ट आहे, अगदी खूपच सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे, तुम्हाला इझिली बघून समजतंय. त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो दिलेला आहे. डेट टू इक्विटी रेशो तुम्हाला हे सांगतो की कंपनीच्या टोटल इक्विटीच्या बदल्यात कंपनीवरती किती कर्ज आहे. आयडियली डेट टू इक्विटी रेशो हा 1पेक्षा कमी असायला पाहिजे. इथे रिलायन्सचा डेट टू इक्विटी रेशो 0.45 आहे, जो की चांगला आहे. त्यानंतर प्राईस टू कॅश फ्लो रेशो दिलेला आहे. जेव्हा तुम्ही कंपनीच्या मार्केट कॅपला मागील वर्षातील ऑपरेटिंग कॅश फ्लोने डिवाईड करता, तेव्हा तुम्हाला प्राईस टू कॅश फ्लो रेशो म्हणजे PCF रेशो भेटतो. जेवढा हा रेशो कमी असेल तेवढी कंपनी चांगली आहे असं आपण समजतो. जास्त PCF रेशो म्हणजे जेवढा कंपनी कॅश जनरेट करते त्याच्यापेक्षा कंपनीचा स्टॉक महाग आहे म्हणू शकतो. इथं रिलायन्समध्ये PCF रेशो हा 40.90 आहे, जो की कम्पॅरेटिव्हली महाग आहे. त्यानंतर इंटरेस्ट कव्हर रेशो, जर तुम्ही कंपनीच्या अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्सेस म्हणजे EBITला इंटरेस्ट एक्सपेन्सने डिवाईड केले तर इंटरेस्ट कव्हर रेशो म्हणजे ICR रेशो भेटतो. ह्याच्यावरून तुम्हाला कंपनीची व्याज पे करण्याची क्षमता समजते. इथे जेवढा जास्त ICR रेशो असेल तेवढं चांगलं आहे. युजली कमी किंवा निगेटिव्ह रेशो असेल तर इन्व्हेस्टरसाठी तो रेड फ्लॅग समजला जातो. इथे रिलायन्समध्ये ICR रेशो 5.29 आहे, जो की खूपच चांगला रेशो आहे. यावरून आपल्याला समजते की कंपनी इझिली इंटरेस्ट पे करत आहे. त्यानंतर एक शेवटचा रेशो आहे CFO टू पॅट रेशो. CFO म्हणजे कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन आणि पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजेच नेट इन्कम. मग जेव्हा तुम्ही CFOला पॅटने डिवाईड कराल तेव्हा तुम्हाला CFO टू पॅट रेशो भेटेल. यालाच क्वालिटी ऑफ अर्निंग रेशोसुद्धा बोललं जातं. या रेशोवरून आपल्याला कंपनीची कॅश फ्लो मॅनेजमेंट एफिशियन्सी समजते. हा रेशो 1पेक्षा जास्त असायला पाहिजे, मग आपण म्हणू शकतो की कंपनी इझिली प्रॉफिटला कॅशमध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे, इथे रिलायन्सचा CFO टू पॅट रेशो 1.24 आहे, जो की चांगला आहे. ठीक आहे, तर हा आपला रेशो पॉईंट होता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आपला पुढचा पॉईंट आहे शेअर होल्डिंग पॅटर्न. यामध्ये कंपनीमध्ये कोणाकोणाची किती होल्डिंग आहे ते दाखवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता रिलायन्समध्ये प्रमोटर होल्डिंग 50.3% आहे. FII होल्डिंग 22.12% आहे. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. त्यानंतर DII होल्डिंग 16.78% आहे. DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. आणि पब्लिक होल्डिंग 10.81% आहे. त्यानंतर इथे उजव्या बाजूला प्रमोटर प्लेजिंग म्हणून दिलेलं आहे. जर एखाद्या कंपनीतील प्रमोटरने शेअर प्लेज केले असतील म्हणजे घाण ठेवले असतील तर ते इथे दाखवले जातं. इथे रिलायन्समध्ये प्रमोटर प्लेज 0 आहे. त्यानंतर इन्व्हेस्टर लिस्ट, यामध्ये कंपनीमध्ये प्रमोटर्स कोण आहेत आणि इन्व्हेस्टर कोण आहेत त्याचे सर्व लिस्ट दिलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर याच्यावरती कॉर्पोरेट ॲक्शन म्हणून एक पॉईंट आहे. याच्यामध्ये डिव्हिडंड, बोनस, राईट्स आणि स्प्लिटबद्दल माहिती दिलेली आहे. इथे डिव्हिडंडमध्ये बघू शकता, डिव्हिडंडबद्दल पूर्ण डिटेल दिलेले आहेत. कधी डिव्हिडंड दिलेला आहे, कोणत्या तारखेला दिलेला आहे, किती रुपये दिलेले आहे. तुम्हाला आठवत असेल मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवरती दिला जातो. तर इथे बघा रिलायन्सची फेस व्हॅल्यू किती आहे तर 10 रुपये आहे. आणि इथे बघा 21 ऑगस्ट 2023ला किती डिव्हिडंड दिलेला आहे तर 90%, म्हणजे 10 रुपयांचे 90% म्हणजे 9 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. समजलं असेल तर अशा प्रकारे फेस व्हॅल्यूवरती डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला जातो. सिमिलरली 19 ऑगस्ट 2022ला 80% म्हणजे 8 रुपये डिव्हिडंड दिलेले आहे. 14 जून 2021ला 70% म्हणजे 7 रुपये डिव्हिडंड दिलेलं आहे. 3 जून 2020 आणि 5 ऑगस्ट 2019ला 65% म्हणजे 6.5 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. त्यानंतर इथे बोनस म्हणून आहे. यामध्ये कंपनीने किती बोनस दिलेला आहे त्याची डेट आणि रेशो याची माहिती दिली आहे. इथे रिलायन्सने 7 सप्टेंबर 2017ला 1-to-1 बोनस दिलेला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुम्हाला अजून एक शेअर बोनस म्हणून दिलेला आहे. त्यानंतर राईट्स म्हणजे जे कंपनीचे आधीचे शेअर होल्डर्स आहेत त्यांना कंपनी डिस्काउंटेड प्राईजमध्ये ॲडिशनल शेअर बाय करण्यासाठी ऑफर करते. अगेन याचा पण कंपनी एक रेशो ठरवते, तुम्ही किती पण शेअर नाही बाय करू शकत. इथे रिलायन्समध्ये बघा 13 मे 2020ला 1:15 रेशोने 1257 प्राईजला कंपनीने शेअर ऑफर केलेले आहेत. 1:15 म्हणजे जर तुमच्याकडे रिलायन्सचे 15 शेअर असतील तर तुम्ही अजून एक शेअर बाय करू शकता. आता इथे ऑफर प्राईस 1257 रुपये आहे आणि त्यावेळी 13 मे 2020ला रिलायन्सची करंट प्राईस होती 1459 रुपये. म्हणजे जवळपास 200 रुपयाच्या डिस्काउंटने तुम्हाला त्यावेळी शेअर भेटलेला आहे. समजलं असेल
त्यानंतर स्प्लिट हा पॉईंट आहे. यामध्ये जर कंपनीने स्टॉक स्प्लिट केला असेल तर त्याची माहिती दिली जाते. स्टॉक स्प्लिट म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीची शेअर प्राईस खूप जास्त वाढलेली असते त्यावेळी इक्विटीमध्ये कोणताही बदल न करता कंपनी एका सेट प्रपोर्शनमध्ये स्टॉकची प्राईस कमी करून नवीन शेअर इश्यू करते. त्याला स्टॉक स्प्लिट बोललं जातं. आता इथे रिलायन्समध्ये एकदाही स्टॉक स्प्लिट झालेला नाही आहे, त्यामुळे इथे कोणतीही माहिती अवेलेबल नाही आहे. आपण एखादी दुसरी कंपनी बघूया जिने स्टॉक स्प्लिट केला असेल. आपण नेस्ले इंडिया ही कंपनी घेऊया. हिने अलीकडे स्टॉक स्प्लिट केलेला आहे. तर इथे बघा, नेस्लेने 5 जानेवारी 2024ला स्टॉक स्प्लिट केलेला आहे आणि याचा रेशो आहे 1:10. म्हणजे कंपनीच्या एका शेअरचे जिची फेस व्हॅल्यू ₹10 आहे त्याचे 10 शेअर होतील आणि त्याची फेस व्हॅल्यू असेल ₹1. ओके, तर हा आपला कॉर्पोरेट ॲक्शन पॉईंट होता. समजला असेल सर्वांना. त्यानंतर वरती येऊया. इथे कंपनीचे स्ट्रेंथ आणि लिमिटेशन्स दिलेले आहेत. यावरून सुद्धा तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येईल की कंपनी कशी आहे किंवा कंपनीमध्ये काय चाललेलं आहे. इथे स्ट्रेंथमध्ये दिलेलं आहे, कंपनी हॅज बीन मेंटेनिंग हेल्दी ROE ऑफ 107.04% ओव्हर द पास्ट 3 years. म्हणजे मागील 3 वर्षामध्ये कंपनीने 107% एवढा ROE मेंटेन केलेला आहे. त्याबरोबरच कंपनीने ROCE सुद्धा 150% एवढा मेंटेन केलेला आहे. त्यानंतर कंपनी इज व्हर्च्युअली डेट फ्री कंपनी आहे. कंपनी हॅज हेल्दी इंटरेस्ट कव्हरेज रेशो ऑफ 22.06%. त्यानंतर लिमिटेशन्ससुद्धा दिलेले आहेत, जसे की कंपनी हॅज शोन पुअर प्रॉफिट ग्रोथ ऑफ 6.69% फॉर फास्ट 3 years. मागील 3 वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ फक्त 6.69% आहे. त्यानंतर रेव्हेन्यू ग्रोथसुद्धा मागील 3 वर्षामध्ये फक्त 10.96% आहे. त्यानंतर कंपनी इज ट्रेडिंग ॲट हाय PE ऑफ 79.07%. कंपनीचा PE रेशो जास्त आहे. कंपनी इज ट्रेडिंग ॲट हाय EV टू EBITDA रेशो ऑफ 51.47%. कंपनीचा EV टू EBITDA रेशो जास्त आहे. तर हे सर्व कंपनीचे स्ट्रेंथ आणि लिमिटेशन्स होते. यालासुद्धा तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये कन्सिडर करू शकता. यानंतर आपले पुढचे जे 4 पॉईंट्स आहेत, क्वार्टरली रिझल्ट, P&L, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लोज, हे फंडामेंटल ॲनालिसिसमधले सर्वात महत्त्वाचे पॉईंट आहेत. जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस डिटेलमध्ये शिकायचं असेल तर हे 4 पॉईंट शिकणे खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि गरजेचं आहे. त्यामुळे हे 4 पॉईंट आपण सेपरेटली पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. सो आज आपण इथे थांबणार आहोत. कोणाला काही डाऊट असतील किंवा काही समजलं नसेल तर बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.